नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काल बघितला शिवाजी राजा हा सिनेमा. शिवाजी हा सिनेमा खरं तर राजेश शिवाजी असं नाव पाहिजे होतं किंवा शिवाजी राजे असं नाव पाहिजे होतं. छत्रपती शिवाजी राजे किंवा शिवाजी महाराज असं नाव पाहिजे होतं. तर हा पहिल्यांदा हा पिक्चर कसा आहे सांगण्यापूर्वी प्रत्येक मराठी माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांवर हा सिनेमा आहे म्हणल्यावर तो बघितलाच पाहिजे. मग कसा आहे, चांगला आहे का, चांगला बनवला आहे का नाही बनवला तो नंतरचा प्रश्न. असं हे मला मनात आल्यामुळं पहिल्यांदा तो सिनेमा बघितला. आणि मी ज्या वेळेला गेलो टॉकीजमध्ये तेव्हा नेमका हिंदीमध्ये होता, त्यामुळं खरं मला मराठीतनं बघायचा होता. पण आता परत मराठीचा बघणार आहे 1-2-3 दिवसांनी, तेव्हा पण जरा बोलेन तुमच्याशी. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे यात की रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शोभला आहे का नाही. तर आता बरेचसे रिव्ह्यू मी बघितले, त्याच्यात काय जण म्हणले वा छान शोभला आहे, काय जण म्हणले छे अजिबात शोभला नाही. तर मला जर विचाराल माझं उत्तर, तर माझं उत्तर मिश्र आहे. म्हणजे असं पण नाही ना असं पण नाही. तर काही वेळा असं लांबनं दृश्य, चालत येतानाचं दृश्य, लढाईचं दृश्य, अशा काही दृश्यामध्ये तो व्यवस्थित शोभलेला आहे रितेश देशमुख महाराजांच्या भूमिकेत. पण जेव्हा टिपिकल त्यांना असं हे इथं अशा आट्या पाडून डायलॉग म्हणतो काहीतरी, हे ते नाकाचं आहे ना असं करून, तेव्हा ती लकब ही रितेश देशमुखची लकब असल्यामुळं तिथं मात्र तो रितेश देशमुख वाटतो. पण त्यानं काम चांगलं केलेलं आहे, शोभलेलं आहे. काही प्रसंगात खूप शोभलं आहे. आणि ते मी मगाशी म्हटल्यापासून ती लकब आली डायलॉग मारताना ते असं केलं की ते तेव्हा नेमका तो रितेश देशमुख वाटतो. तेवढ्यापुरतं जरा हे होतं, असं आहे एकंदरीत. ह्याची कथानक कुठपासून आहे तर, स्टोरी कुठपासून आहे तर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीचा काळ आणि ते अफजल खानाचा वध झाल्यानंतर असं ती स्टोरी तिथपर्यंत आहे. स्टोरी आपल्याला काय म्हणजे नवीन नाही, स्टोरी आपण वाचलेली आहे. कथा, कादंबऱ्या, सिनेमा, सिरियल भरपूर ह्याच्यात महाराजांबद्दल आपल्याला सर्व माहिती आहे बऱ्यापैकी. पण ह्यात थोडंसं आधीचा जो भाग दाखवलेला आहे, शहाजीराजे आदिलशाहकडे असतानाचा, शंभूराजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू शंभूराजे, म्हणजे छत्रपती संभाजीराजे नव्हे तर ह्यांचे थोरले बंधू शंभूराजे. त्यांच्याबद्दल जास्त आपण कुठं सिरियलमध्ये किंवा सिनेमामध्ये जास्त कधी आलं नव्हतं, पण ह्यात तो भाग आलेला आहे जास्त. आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल आपल्या मनात काय प्रतिमा, म्हणजे असं हाय असे दिसायचे किंवा कसे दिसायचे अशी प्रतिमा नव्हती. त्यामुळं जेव्हा अभिषेक बच्चननं ते काम केलं आहे तेव्हा काय असं मनात आलं नाही असे दिसत होते का ते, कारण त्यांची आपण प्रतिमा जास्त बघितलेलीच नाही. त्यामुळं अभिषेक बच्चनचं काम त्यात चांगलं झालं आणि तो आपण त्या भूमिकेत त्यांना हे ठरवतो. आणि इतर जे भूमिका आहेत, अफजल खान म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणा किंवा इतर जिजाऊबाई, त्यांच्या ह्याच्यात आपण ते तुलना करतो. पूर्वीचे नट, आत्ताचे नट, आपण बघितलेल्या चित्रातल्या प्रतिमा, आपण बघितलेल्या इतर सिनेमातल्या प्रतिमा, त्यामुळे थोडंसं गडबड होते. इतर काही मी रिव्ह्यू बघितले, त्यात लोकांचं असं मत होतं की प्रसंग उगीच मोठे घेतलेत त्यामुळे वेग कमी झाला आहे. पण मला सिनेमा बघताना तसं काय वाटलं नाही, कारण ऐतिहासिक प्रसंग हे असे मोठेच दाखवले जाणार. उगाच ते थोडक्यात प्रसंग सांगितला आहे आणि चला पुढे
चला पुढं असं काय करता येत नाही. ऐतिहासिक प्रसंग पूर्ण दाखवलेच पाहिजेत आणि ते मोठे मोठे असतातच असं ऐतिहासिक प्रसंग. त्यामुळं ते मला काय त्यात वाटलं नाही. वेग बरा वाटला मला ह्या सिनेमाचा. उगीच जास्त अगदी खूप पळवलं आहे असं पण नाही, खूप रेंगाळलं आहे असं पण नाही. दुसरं म्हणजे बऱ्याच रिव्ह्यू करणाऱ्यांनी VFX बद्दल जरा टीका केली की VFX ह्यातले खराब आहेत. पण मला तसं काय वाटलं नाही, कारण हत्तीची झुंज वगैरे जे दाखवले ते वाटतंय बरोबर. म्हणजे अगदी त्यात मला काय हे वाटलं नाही दोष त्या VFX मध्ये. आता थोडं कलाकारांच्या कामगिरीविषयी बोलू. मगाशी म्हटल्याप्रमाणे रितेश देशमुखनं काम चांगलं केलेलं आहे. वेशभूषा अभिनेता तो चांगलाच आहे आणि त्यानं काम फक्त इथं जेव्हा तो टिपिकल रितेश देशमुखसारखा असं बोलताना असं ती हिथं आट्या आणून नाक आणि हे असं काहीतरी करतो ना, तेव्हा तो टिपिकल रितेश देशमुख दिसतो. तेवढं थोडंसं खटकतं. त्याच्यानंतर जेनेलिया देशमुख ती दिसली चांगली, त्या भूमिकेत शोभली. पण जेव्हा ती बोलते, तिचं बोलणं थोडं तुम्ही इतर सिनेमात सुद्धा बघितलं असेल, तरी मी हिंदीमध्ये बघितलं आहे, पण जेव्हा मराठीत बघीन तेव्हा तर ते आणखी खटकणार आहे. तर हिंदीत सुद्धा थोडंसं खटकतं असं ते बोलताना. ते थोडं तिचे स्वर असे इंग्लिश टाईप, पूर्वीच्या काळी ते परवीन बाबी वगैरे झीनत अमान बोलायचे तसे शब्द हे होतात. त्यामुळं त्याच्यानंतर संजय दत्त त्याच्या त्या डोळे आणि एकंदर आवड देह आहे त्याचा, त्यामुळं त्यानं ते चांगला शोभला त्या भूमिकेत आणि कामही चांगलं केले. डोळ्याचा वापर त्याने ह्या भूमिकेसाठी चांगला केला. डोळ्याचा वापर असा करून चांगलं केलेलं आहे. आवाज पण चांगला हे आहे. त्याच्यानंतर अभिषेक बच्चन, ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूची भूमिका गेली आणि त्या थोरल्या बंधूच्या प्रतिमा अशा कुठं आपण जास्त बघितल्या नाहीत सिनेमात किंवा इतर कशात किंवा चित्रात असं दाखवलं आहे. असं म्हणजे जिजाऊ साहेबांच्या चेहरे फोटो असे बघितलेत आपण, तसं ते जास्त बघितलं नाही. त्यामुळं आपल्या मनात अशी काही प्रतिमा नाही, तो असा दिसतो किंवा कसा दिसतो, कसा नाही दिसत. त्यामुळं त्या भूमिकेत अभिषेक बच्चन चांगलं काम केलं आणि शोभलाय पण. त्याच्यानंतर महेश मांजरेकर, लखुजी जाधव, ते पण चांगली भूमिका आहे, त्यात पण शोभलेत. जिजामातेच्या भूमिकेत भाग्यश्री पटवर्धन काय तितकीशी हे दिसली नाही. असा करारीपणा जो त्यांचा दिसायला पाहिजे त्या चेहऱ्यावर. अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे तिनं चांगला, ती चांगली अभिनेत्री आहे, ते ठीक आहे. पण एक प्रकारची अतिमासूमियत तिच्या चेहऱ्यावर आहे, त्यामुळं करारीपणा तिच्या चेहऱ्यावर नाही. त्यामुळे ती त्या भूमिकेत काय मला फारशी हे नाही पटली. सचिन खेडेकर मात्र त्या भूमिकेत चांगले दिसलेत, म्हणजे शहाजी राजेंच्या भूमिकेत. विद्या बालन मात्र त्या बडी बेगमच्या भूमिकेत चांगली अगदी शोभलेली आहे. तिचे संवादसुद्धा अतिशय चांगले वाटलेले आहेत. तिचे एकंदर हावभाव, तिचं सर्वच व्यवस्थित एकदम वाटलेलं आहे. फरदीन खान ठीक आहे, शहाजहान म्हणून ठीकठाक आहे, खूप चांगला पण नाही आणि अगदी हे पण नाही. पंतांच्या भूमिकेत जितेंद्र जोशीने चांगलं काम केले. अमोल आणि शोभलाही. ह्या ऐतिहासिक सिनेमात कसं नुसतं काम चांगलं करून उपयोग नाही, त्या भूमिकेत शोभलाही पाहिजे. अमोल गुप्ते हा नट आदिलशाहच्या भूमिकेत चांगला शोभला आहे. हां, महत्त्वाचं एक सांगायचं राहिलं, जीवा महाले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जीवा महाले यांच्या भूमिकेत सलमान खान काय तितकासा शोभला नाही ना, काय अभिनय पण चांगला वाटला नाही मला.
तिथे जी पोज अशी ती तलवार हात कापल्यानंतर असा करून राहतो ते पण मला फारसं काय, त्याच्या जागी प्रवीण तरडे किंवा इतर कुठलाही रवींद्र महाजनीचा मुलगा वगैरे कोणी चाललं असतं. पण काय रितेश देशमुखला ह्या सिनेमाचं थोडे हिंदी कलाकार घेऊन थोडी ही वाढवायची होती, स्टार पाहिजे होते त्याला, कलाकारापेक्षा स्टार महत्त्वाचे होते, म्हणून त्या सलमानला घेतलं. त्या लय भारीमध्ये पण घेतलेलं. लय भारीमधला प्रसंग आठवा किंवा आत्ता कधी वेळ मिळेल तेव्हा यूट्यूबमध्ये बघा, जेव्हा रितेश देशमुख आणि सलमान खान एक समोर येतात, दोघेही पिलेले असतात. तर रितेश देशमुख पिल्याचा अभिनय अतिशय चांगला करतो लय भारीमध्ये, आणि त्याच्यासमोर सलमान खान पिल्याचा अभिनय करताना अगदी कृत्रिम अतिशय हे काहीतरी असं नाटक केल्यासारखं असं ते वाटते. ते बघा, तो प्रसंग पाहिजे तर तुम्ही. फक्त तो स्टार असल्यामुळं त्याला किंमत जास्त आहे आणि ते ह्या सिनेमात असल्यामुळे म्हणजे पब्लिक जरा खुश होणार, शिट्ट्या मारणार, एवढाच त्याचा उपयोग, बाकी काही नाही. सिनेमातला सर्वात महत्त्वाचा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट व्यवस्थित दाखवली, ती डायलॉग सगळं व्यवस्थित. पण जेव्हा महाराजांना असं बगलीत पकडतो अफजल खान आणि बराच वेळ दाबून, तो थोडंसं तिथं जरा खटकतं काय की ते पकडल्यावर लगेच काढून त्याच्यात पाठीत तो खंजीर खुपसला असणार आणि पटदिशी हालचाल करून एका हातात तो बिचवा, महाराजांच्या एका हातात बिचवा आणि एका हातात वाघनख, ही अशी झटकन हालचाल झालेली दाखवायला पाहिजे होती. त्यात ते असं धरूनच बराच वेळ दाखवला आहे. मग महाराजांचे डोळे बिळे लाल होतात, अगदी हे झालं असं खूप दाखवले. त्याच्यानंतर तो जेव्हा पाठीत वार करतो तेव्हा त्याला चिलखत आहे असं कळतं. मग चिलखत आहे कळतं तरी परत असं करत बसतो आणि पटदिशी त्यानं जर माने वार केला असतं तर केव्हा काय झालं असतं. म्हणजे तिथं थोडं खूप खटकतं ते, असं एवढं नाही. आणि महाराजांनी लगेच धरलंय म्हणल्यावर एक हाताने वाघनखानी आणि एक हात ते बारका असा बिचवा का काय म्हणतात तो असा लगेच एक क्षणभरात केला असणार. कारण तसं अफजल खानाच्या त्या ताकदीनं धरून ठेवलं आहे आणि असं खूपच वेळमध्ये त्यात घालवलं आहे. मग ते एडिटिंग चुकलं आहे का काय मला काय कळत नाही, पण तो प्रसंग म्हणजे ते जिथपासनं धरलं आहे असं आणि तिथपासनं मारण्यापर्यंत मध्ये खूप वेळ घालवला आहे. असं झटपट ते व्हायला पाहिजे होतं. तिथं मात्र मला थोडं खटकलं. आणि दुसरं काय, अनेक असे त्या नटांची नावं माहीत नाहीत. म्हणजे अभिषेक बच्चन बरोबर जी लढाई दाखवली तर असं नाक आहे जरा, असं तो असं मुस्लिम असा सरदार आहे तो. तेव्हा अभिषेक म्हणजे शंभूराजे जेव्हा सगळ्यांना मारत असतात तेव्हा तो तिकडनं असा येतो ना, अशी नजर वेगळीच टाकतो. तो एक नट, मला त्याचं नाव माहीत नाही. म्हणून आता काय करणार आहे मी, मराठी परत बघितला ना की परत एक व्हिडिओ करणार आहे, जरूर बघा 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी. कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि बरंचसं राहून गेलं आहे. व्हिडिओ नंतर मला आठवेल की अरे हे सांगायचं राहिलं, ते सांगायचं राहिलं, म्हणून मी अजून एक व्हिडिओ करणार आहे. पूर्ण अजून थोडीशी माहिती घेऊन कुठला नट आहे, कोण आहे, काय आहे, ती माहिती घेऊन मी अजून एक व्हिडिओ करणार आहे. सध्या एवढंच सांगतो की मराठी खरं बघायला मिळालं तर मराठीच बघा आणि हिंदीसुद्धा बघा. पण काही लोक अशी मी बघितली, सिनेमा बघायचं आहे पण काय चांगला आहे का नाही, काय अरे चांगला आहे का नाही कसला विचार करताय, कसाही असू दे, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर हा सिनेमा काढला आहे म्हटल्यावर हा बघितलाच पाहिजे. तर तसं सांगतो तुम्हाला, हा सिनेमा बघाच तुम्ही. महाराष्ट्रात तर हा सिनेमा बघितलाच पाहिजे सर्वांनी आणि सिनेमागृहात जाऊन बघितला पाहिजे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.